पीएम किसानची केवायसी करण्यासाठी परिपत्रक जारी झालेले आहे, कारण की 30 जून ही शेवटची तारीख आहे घरबसल्या केवायसी करायची. तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बघा प्ले स्टोरवरती आल्यानंतर पीएम किसान ही वेबसाईट बघायची, सर्च करायची. सर्च केल्यानंतर पीएम किसान GOI अशी वेबसाईट नाव सर्च करा. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर या ॲप ओपन होणार आहे. त्यानंतर ह्या ॲपला मित्रांनो आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी 2 मिनिटं वेळ लागू शकतो. इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो ओपन करायचं आहे. आपला ओपन केल्यानंतर टर्म अँड कंडिशनला अलाउ करायचे. अलाउ केल्यानंतर ॲप जी आहे ओपन होणार आहे. पीएम किसानची ऑफिशियल ॲप आहे. या ॲपची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही ॲप आता ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲपचं जे आहे पॉलिसी वाचून घ्यायचं तरच पुढे जायचं. त्यानंतर या ॲपला एरर येणार नाही, कारण की हे जर पॉलिसी वाचली नाही तर शो केली नाही तर तुम्हाला हे ॲप एरर येईल, कारण की परत बॅक येईल. कारण की पॉलिसी वाचल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती आल्यानंतर आपल्याला परत इथं तुम्हाला भाषा विचारण इंग्लिश आणि हिंदी, आपल्याला इंग्लिश निवडून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला प्रिफर्ड लँग्वेज म्हणजे आपण जी आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते पॉलिसी वाचली नाही, पॉलिसी वाचायला हवी होती, कारण की या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी लॉगिन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉगिन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे आहे 2 ऑप्शनमध्ये निवड सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्टेट ऑफिशियल बेनिफिशरी, एक्सटर्नल युजर, विलेज ऑफिसर. आपल्याला बेनिफिशरीवरती क्लिक करून आपल्याकडे जर रजिस्ट्रेशन ID असेल रजिस्ट्रेशन IDवरती क्लिक करायचं. आधार नंबर असेल आधार नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला 12 अंकाचा आधार क्रमांक टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि KYC ॲग्री टू इथं बॉक्सला क्लिक करून ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला जे फेस RD सर्व्हिस असते, आधार फेस RDची ॲप असते ती डाउनलोड करून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी डाउनलोड करत आहे. या ठिकाणी शो करत आहे आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे. इन्स्टॉल केल्यानंतर तीच पॉलिसी सर्व वाचून आणि तिला परमिशन द्यायची. या ठिकाणी फेस कॅप्चरला आपल्याला परमिशन द्यायची. त्यानंतर आपल्याला आपला चेहरा तिथे दाखवायचा आहे. चेहरा दाखवल्यानंतर नंतर व्यवस्थित हिरवं झाल्यानंतर त्यानंतर आपला डोळे लाभजी म्हणजे बंद चालू करायचे. त्यानंतर ही लाईव्हमध्ये KYC होत असते. या ठिकाणी बघू शकता KYC सक्सेसफुली झालेली आहे, कारण की आपल्याला आता डॅशबोर्डवरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण ऑप्शन ओपन झाले, आपलं अकाउंट ओपन झालं. या ठिकाणी बघू शकता लँड रेकॉर्ड सीडिंग येस, आधार सीडिंग, बँक अकाउंट येस आणि KYC स्टेटस येस इथं दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्याही KYC करू शकता. तुमचं KYC ऑदर बेनिफिशरी सुद्धा तुम्ही ऑप्शन दिले. या ठिकाणी तुम्ही करू शकता. बेनिफिशरी स्टेटस आपल्याला जर तुमचं जर बेनिफिशरी स्टेटस जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याला खाली येलोमध्ये दिलेलं आहे, येलोला आपल्याला क्लिक करायचे. बेनिफिशरी स्टेटस या नावाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डाटा, संपूर्ण डाटा जो आहे तुमचं नाव, तुमचं विलेज, गाव, सगळं, तालुका, जिल्हा, रजिस्ट्रेशन नंबर, रिक्वेस्ट नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा सेव्ह करून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की आधार नंबर व्हेरीफाईड आणि ॲक्टिव्ह इनॲक्टिव्हमध्ये आपलं ॲक्टिव्ह पाहिजे. आधार पेमेंट आधारमध्ये पाहिजे. तुम्हाला स्टेटस हप्ते किती आले संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या ही KYC करू शकता. सोप्या पद्धतीने घरबसल्या 2 मिनिटांमध्ये KYCला वेळ लागलेला आहे. तुम्हाला जमत नसेल मित्रांनो, शेतू सुविधा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र किंवा CAG सेंटरला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही 50-100 रुपये देऊन तुम्ही KYC करू शकता. तर अशा पद्धतीने KYC केली तर तुम्हाला कोणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही. महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांनो शेअर करा. अशा नवीन अपडेटसाठी चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ